हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा सेकंड लेसन क्वाड्रॅटिक इक्वेशन्समधील प्रॅक्टिस सेट 2.6 मधील क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय आहे. क्वेश्चन नंबर 3. इन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देअर आर 150 ऑरेंज ट्रीज. काय सांगितलेलं आहे आपल्याला? मधुसूदन यांची काय ऑरेंजचं गार्डन आहे, त्यामध्ये काय आहेत? देअर आर 150 ऑरेंज ट्रीज, त्यामध्ये 150 ऑरेंज ट्रीज आहेत. द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 मोर दॅन दॅट इन ईच कॉलम. आता कॉलममध्ये ईच कॉलम म्हणजे प्रत्येक कॉलममध्ये जितके ट्रीज आहेत त्याच्यापेक्षा रोजमध्ये काय आहेत? 5 मोर आहेत. म्हणजे जर कॉलममध्ये एक्स असतील तर रोजमध्ये किती असणार आहेत? x+5 असणार आहे. द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 मोर दॅन दॅट इन ईच कॉलम. कॉलमपेक्षा रोमध्ये काय आहेत? प्रत्येक कॉलममध्ये जितके आहेत ट्रीज त्याच्यापेक्षा रोमध्ये 5 मोर आहेत. फाइंड द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो अँड ईच कॉलम विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग फ्लो चार्ट. आपल्याला फ्लो चार्ट दिलेला आहे आणि त्या फ्लो चार्टच्या सहाय्यानं आपल्याला काय करायचं आहे? त्याच्या हेल्पनं आपल्याला नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो अँड ईच कॉलम काढायचे आहेत. प्रत्येक कॉलममध्ये आणि प्रत्येक रोमध्ये किती ट्रीज असतील ते आपल्याला फाइंड करायचं आहे. पहा आपल्याला फ्लो चार्ट दिलेला आहे, त्याप्रमाणे आपण एक्झाम्पल सॉल्व करू. आता फर्स्ट काय दिलेलं आहे पहा. कॉलममध्ये फर्स्ट बॉक्समध्ये काय दिलेलं आहे? फ्लो चार्टमध्ये नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम इज एक्स. लिहून घेऊ आपण. लेट किंवा डायरेक्ट लिहू आपण. फर्स्ट नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम इज एक्स. आपण काय केलं? कन्सिडर प्रत्येक कॉलममध्ये किती ट्रीज आहेत? एक्स ट्रीज आहेत. त्यानंतर सेकंड बॉक्समध्ये काय? नंबर ऑफ ट्रीज इन अ रो. सेकंड नंबर ऑफ ट्रीज इन अ रो. आता कॉलममध्ये जर एक्स असतील तर रोमध्ये किती असतील? आपल्याला कंडिशन दिलेली आहे. जर कॉलममध्ये एक्स असतील तर त्याच्यापेक्षा 5 काय असणार आहेत? रोमध्ये जास्त असणार आहेत. म्हणजेच नंबर ऑफ ट्रीज इन अ रो किती येतील? एक्समध्ये काय करू आपण? 5 ॲड करू. x+5 येतील. हे आपल्याला काय एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे. आता 3 नंबरच्या बॉक्समध्ये काय दिलेलं आहे पहा. टोटल नंबर ऑफ ट्रीज. आता एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेलं आहे टोटल नंबर ऑफ ट्रीज किती आहेत पहा? 150 आहेत. थर्ड पॉईंट लिहू आपण. टोटल नंबर ऑफ ट्रीज. टोटल नंबर ऑफ ट्रीज इज इक्वल्स टू कॉलममध्ये किती ट्रीज आहेत? एक्स आणि रोजमध्ये किती आहेत? x+5. मग आपल्याला टोटल नंबर ऑफ ट्रीज काढण्यासाठी काय करावं लागेल? या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन. नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम इंटू नंबर ऑफ ट्रीज इन रो. म्हणजे आपल्याला काय मिळतील? टोटल नंबर ऑफ ट्रीज मिळतील x इंटू x+5. या दोन्हींचं मल्टिप्लिकेशनवरून काय मिळेल आपल्याला? टोटल नंबर ऑफ ट्रीज. बट अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन हे टोटल ट्रीज किती दिलेलं आहे आपल्याला? 150. म्हणजेच आपल्याला काय मिळेल इक्वेशन? या दोन्हींचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते किती मिळेल आपल्याला? 150. x इंटू x+5 इज इक्वल्स टू 150. आता हे आपण सॉल्व करू. म्हणजे आपल्याला काय मिळेल? क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल. x इंटू एक्स किती येईल पहा? x² प्लस x इंटू 5x इज इक्वल्स टू 150. आता हे 150 आपण या साईडला घेऊ. काय मिळेल पहा आपल्याला? x² प्लस 5x इज इक्वल्स टू 150. हे आपलं इक्वेशन आहे. हे 150 आपण या साईडला घेऊ. या साईडला आल्यानंतर काय होईल पहा? इथे प्लस साईन आहे, काय नाही, म्हणजे या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. म्हणजेच x² प्लस 5x मायनस 150 इज इक्वल्स टू 0. हे काय मिळालं आपल्याला? फोर्थ नंबरचा पॉईंट म्हणजेच क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. आता फिफ्थ काय आहे? फाइंड एक्स. एक्सचं फाइंड करायचं आहे आपल्याला. एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता एक्सची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपण हे इक्वेशन काय करू? सॉल्व करू. आता -150
जे आपल्याला दोन फॅक्टर्स फाइंड करायचे आहेत. असे फॅक्टर्स फाइंड करायचे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन -150 आलं पाहिजे आणि त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केली तर आपल्याला +5 हे आन्सर मिळालं पाहिजे. पहा आता जर आपण 15 10 जर घेतलं तर 15 10 जर किती येईल 150. आता आपल्याला साईन काय पाहिजे ते प्लस, मग आपण ग्रेटर नंबरचं साईन, या 15 आणि 10मध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे 15, मग 15चं साईन प्लस देऊ, याचं मायनस देऊ, कारण आपल्याला मल्टिप्लिकेशन काय पाहिजे -150. +15 × -10 किती येईल -150. आणि जर आपण +15 - 10 केलं तर आपल्याला काय मिळेल +5 मिळेल. पहा सॉल्व करू आपण. 5th पॉईंट आपण सॉल्व करतो आहे. x², आता 5च्या ठिकाणी काय लिहायचं +15x -10x -150 आहे तसं लिहायचं =0. आता यामध्ये काय केले आपण दोन गट पाडले. पहा आता यातून काय कॉमन काढता येईल x कॉमन काढला आपण. आता इथे काय राहील x² मधून x कॉमन काढल्यानंतर x राहील, प्लस 15x मधून जर आपण x कॉमन काढला तर इथे काय राहील 15 मायनस. आता या दोन्हीमधून काय कॉमन काढू शकतो आपण पहा. आता हे 150 म्हणजेच काय आहे 15 × 10 असं लिहू शकतो आपण. 15 10 जर 150. मग आपण जर 10 कॉमन काढला तर 10x मधून जर आपण 10 कॉमन घेते तर इथे x राहील. आता इथे काय साईन आहे मायनस, पण इथे बाहेर काय आहे मायनस, मग आपण काय करायचं हे साईन चेंज करायचं प्लस होईल. आणि 15 × 10 मधून 10 कॉमन काढल्यानंतर काय राहील 15 राहील =0. आता x + 15 x + 15 काय कॉमन आहे ब्रॅकेट हा फर्स्ट घेऊ आपण x + 15. आता सेकंड ब्रॅकेटमध्ये काय येईल हा x आणि हा -10 सेकंड ब्रॅकेटमध्ये येईल =0. आता जर दोन नंबर्सचं मल्टिप्लिकेशन 0 येत असेल तर त्यापैकी एक नंबर काय असणार आहे 0 असणार आहे. म्हणजेच या दोन्ही ब्रॅकेटपैकी एका ब्रॅकेटची व्हॅल्यू काय असणार आहे 0 असणार आहे. म्हणजेच x + 15 =0 or x - 10 =0. आता हे 15 आपण या साईडला घेऊ. x इथे प्लस साईन आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल -15 और x हे 10 या बाजूला गेल्यानंतर काय होईल +10 x =10. आता x म्हणजेच काय होतं नंबर ऑफ ट्रीज इन इच कॉलम. ट्रीजची संख्या ही काय मायनसमध्ये असू शकत नाही. नंबर ऑफ ट्रीज कॅनॉट बी निगेटिव्ह, बट नंबर ऑफ ट्रीज cannot be negative. Therefore x =10. त्यामुळे x ची व्हॅल्यू काय येईल 10. ट्रीजची संख्या काय निगेटिव्ह असू शकणार नाही. काय मिळालं आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली. आता 6 नंबर आपल्याला काय फाइंड करायचा आहे पहा. नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम आणि 7th पॉईंट नंबर ऑफ ट्रीज इन अ रो. आता x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, म्हणजेच काय लिहू शकतो आपण नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम आपण काय कन्सिडर केलेलं आहे x, म्हणजेच नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम x =10 अँड नंबर ऑफ ट्रीज हे झालं आपलं 6 नंबरचा पॉईंट. येतील 7 नंबरचा नंबर ऑफ ट्रीज इन अ रो x + 5 10 + 5 15. म्हणजेच कॉलममध्ये किती येतील 10 येतील आणि रोमध्ये किती येतील ट्रीज 15 ट्रीज येतील. अशा प्रकारे काय हे एक्झाम्पल आपल्याला फ्लो चार्टच्या सहाय्याने सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा कसं सॉल्व केलं आपण एक्झाम्पल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.